नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की आपण आपल्या ह्या माइंडफुल हार्ट बाय डॉक्टर आरती सूर्यवंशी ह्या यूट्यूब चॅनेलवर आपण साजरा करतोय सूक्ष्म सोनेरी दशगणेश सोहळा। आणि ह्या सोहळ्यामध्ये काय काय असणार आहे तर ह्या सोहळ्यामध्ये 27 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत म्हणजे गणेश चतुर्थीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक दिवशी आपण एका सूक्ष्म गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही तुम्हाला करवणार आहोत। आणि एवढंच नाही तर त्या बाप्पाची माहिती आणि महती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि हे सगळे बाप्पा घडवणारे जे आहेत ते देखील समक्ष आपल्यासोबत असणार आहेत भगवान दासजी खरोटे। भगवान दासजी खरोटे, भगवान दास, त्यांचं नावही असं आहे ना की भगवानाचे दास। तर मित्रमैत्रिणींनो, भगवान दासजी यांना लहानपणापासून ह्यांना एकच स्वप्न होतं आणि ते म्हणजे असं होतं की अशा प्रकारची मूर्ती माझ्या हातून घडावी की जिचं पूर्ण जगामध्ये तिच्याबद्दल माहिती व्हावी, तिच्यात अलौकिक आणि अद्भुत अशा प्रकारची मूर्ती माझ्या हातून घडावी आणि ती जगामध्ये एकमेव असावी, अशा प्रकारचं स्वप्न त्यांनी ते उराशी बाळगून होते। आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्या हातून ही मूर्ती घडली। एका सोन्याच्या कणापासून, अगदी तंतुमय अशा सोन्यापासून ते ह्या मूर्ती हाताने घडवतात। तर मित्रमैत्रिणींनो, आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय सूक्ष्म सोनेरी या गणेश सोहळ्यामध्ये। तर नक्की आम्हाला जॉईन व्हा आणि आम्हाला तुम्ही हे पण सांगा की तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पा कुठून आणता, तुम्ही हाताने गणपतीची मूर्ती घडवता का, आणि तुम्ही पेंढून आणता की तुम्ही कसा तुमचा हा गणेश सोहळा साजरा करता, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि अजूनही आमचं चॅनेल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, द माइंडफुल हार्ट बाय डॉक्टर आरती सूर्यवंशी। आणि मी तुमची वाट पाहीन आणि दोन्हीही आमचे हे पार्ट्स तुम्ही बघायला बिलकुल विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि ह्या सूक्ष्म सोनेरी गणेश सोहळ्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येईल आणि आपण हा सोहळा सगळे मिळून साजरा करूया। सूक्ष्म सोनेरी दश गणेश सोहळा, लहानशा रूपात विश्वाची करुणा, गणराया मोरया तुझी महिमा अपारणा। हा बाप्पा मी बघतीये ह्याच्यातनं भगवान दासजी, त्याच्या जवळ तुम्ही तराजू ठेवला आहे, वेगळी वेगळी आयुध आहेत, हातोडा आहे तुमचा, चिमणी आहे, आयरन आहे, हो। आणि तो मला वाटतं सुवर्ण शिल्पकार बाप्पा दिसतोय तो तुमच्यासारखाच, ज्वेलर बाप्पा। तर त्याची प्रेरणा बनवण्याची तुम्हाला कुठून मिळाली? आता मोदीजींनी नीटकच आपल्याला सांगितलंय की आत्मनिर्भर व्हा आणि पारंपरिक हस्तकला जतन करा आणि तिचं संवर्धन करा। हो, यामागे अजून माझी एक धारणा अशी आहे की आपली प्राचीन भारतीय स्वर्ण हस्तकला अति दिव्य दैवी कला आहे। बरोबर, म्हणजे रावणाची जी लंका किंवा कृष्णाची जी द्वारका नगरी हे देखील सोन्याचीच होती, बरोबर, म्हणजे प्राचीन काळापासून। तसंच आपलं स्वर्ण मंदिर किंवा देशातले जुने राजांचे राजवाडे हे सगळे सोन्याचेच होते। पण हे सगळं सोन्यामध्ये बनवणारा हात हा कोणातरी स्वर्णकाराचा होता, सोनाराचा होता। बरोबर आहे, हा। परंतु अलीकडच्या काळात झालं असं की ही प्राचीन हस्तकला लोप पावत चालली आणि ही लोप पावत चालली असल्यामुळे बरेचसे ह्या गोष्टी आता आपल्याला दिसत नाही रोबोटिक युगामध्ये। बरोबर, तर आत्ताचे जे नवीन कलाकार आहेत, कारागीर आहेत, या क्षेत्रात काम करणारे, साधना करणारे जे सुवर्णकार आहेत, त्यांना प्रेरणा मिळावी, ते मोटिवेट व्हावे, त्यांना त्या हिशोबाने मी ह्या बाप्पांची निर्मिती केली आणि देशातल्या सगळ्या सराफ स्वर्णकार सराफांना मी ही समर्पित करतो। अरे वा वा वा, क्या बात आहे, खूप छान, इतकी सुंदर माहिती देताय तुम्ही, खूपच मस्त वाटतंय आम्हाला। आणि सूक्ष्म सोनेरी दशगणेश उत्सवामधल्या ह्या एकेका गणेशाची माहिती आणि महती आपण चालू ठेवूया आणि पुढच्या गणपती बाप्पाकडे वळूया आपण। सूक्ष्म सोनेरी दश